नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज दाखल केलाय. टॉवर चौकामधील पक्ष कार्यालयामधून निघून त्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी रॅली काढली. या रॅलीमध्ये त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, पक्षाचे पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर टीका केली. तर निवडणुकीमध्ये आपला विजय कशा प्रकारे होईल या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं. तसेच आज वंचित तर्फे तयार करण्यात आलेल्या नवीन गाण्याचं सुद्धा उद्घाटन केलं गेलं. नॉन डेव्हलपमेंट काळ हा राहिलेला अशी परिस्थिती आहे. थँक्यू. बाळासाहेब, एक शेवटचा प्रश्न आहे. परिवारवादाविरोधात नरेंद्र मोदी वारंवार बोलतात आणि अकोल्यात परिवारवादातलाच उमेदवार त्यांनी महाराष्ट्रामध्ये नुसता एकाच ठिकाणी नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे 12 ठिकाणी असणारा परिवारवाद हा BJPने सुद्धा पोचलेला आहे आणि हळूहळू BJP सुद्धा परिवारवादाकडे वळते अशी परिस्थिती दिसते. त्याच्यामुळे असणारा परिवारातले उमेदवार अधिक आता आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे. थँक्यू. देखिए, हर 5 साल के बाद लोकसभा की चुनाव होते हैं और हर 5 साल के बाद मेरे ख्याल से जिन को कॉन्टेस्ट करना है वो अपने नॉमिनेशन करते हैं. कहीं इंडिपेंडेंट नॉमिनेशन करते हैं, कहीं पार्टियों से नॉमिनेशन करते हैं. हमने जो है वो वंचित बहुजन आघाड़ी पार्टी से नॉमिनेशन किया है और उम्मीद करते हैं कि लोग इस बार मुझे जिताएंगे, ऐसा मैं उम्मीद करता हूँ. काँग्रेसकडून पाठिंब्यासंदर्भात कोणी तुम्हाला संपर्क केला आहे का? इथं अकोल्यात पाठिंबा देऊ असं त्यांचं चाललं आहे? नहीं, मुझसे किसी ने संपर्क नहीं किया है और जहाँ तक हमारी जानकारी है, कांग्रेस के जो कैंडिडेट है उनको कांग्रेस के यहाँ से AB फॉर्म भी मिला है और वो अटैच्ड है, ऐसा मैं समझता हूँ. शरद पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत की तुम्हाला पाठिंबा द्यावा. थैंक यू.